कॉलेजमध्ये एक्सपर्ट सेशन्स वगैरे आमचे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग होतात आमच्या कॉलेजला. आमच्या कॉलेजमध्ये पण सेशन्स होता ऑनलाईन. तसं म्हणजे आता फ्युचर म्हणजे स्कोप कोणत्या ब्रांचेसला काय वाटतं तुम्हाला? सो कशा आहात मित्रांनो? मी मस्त आहे. मी पण छान. सो काय चाललंय आपल्या कॉलेजला? काय आता कॉलेजला तर नवीन लॅब आली, AR/VR लॅब, व्हर्च्युअल रियालिटी लॅब आली आता कॉलेजला. असं त्याचा काय फायदा आहे? ते म्हणजे आता व्हर्च्युअल रियालिटी वगैरे बरेच सारे प्रोजेक्ट आता VR डिव्हाइसेस वगैरे त्याच्यावरती स्टुडंट्सला कसे प्रोजेक्ट करायचे वगैरे ती टेक्नॉलॉजी शिकवून आहे. अच्छा, आमच्या ह्याच्यात पण कॉलेजेसमध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण थ्रू लेक्चर्स वगैरे प्रोव्हाइड केले जातात आणि OOPचा पण तिथे यूज दाखवतं, म्हणजे यूज आहे OOP आणि CC लॅब पण आहे आमच्या कॉलेजमध्ये. जर आपण असं म्हणजे अज्युम करू की सगळ्या कॉलेजेसला लॅब असतात, तर आमच्या कॉलेजला पण म्हणजे रोबोटिक्स लॅब आहे, म्हणजे न्यू ओपन केली आहे. त्यात असं म्हणजे रोबोट्स वगैरे आणले, तर काही रोबोट्स म्हणजे बाहेरून पण म्हणजे आउट ऑफ इंडिया पण इम्पोर्ट केले. तर कन्फ्युजन आहे की म्हणजे सगळ्या कॉलेजेसला लॅब असतात, मग त्या व्यतिरिक्त अजून काय काय असतात आपल्या कॉलेजला वगैरे? आता कॉलेजमध्ये एक्सपर्ट सेशन्स वगैरे आमचे 2 महिन्यांनी कोणते ना कोणती सॉफ्ट स्किल ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग होतात आमच्या कॉलेजला. आमच्या कॉलेजमध्ये पण सेशन्स होता, ऑनलाईन होता मोस्ट ऑफ, आणि ऑफलाईन कधी झाले तर होता, बट तिथे HOD किंवा स्टाफ प्रेझेंट असतोच लेक्चर्स मध्ये ऑफलाईन असले. म्हणजे एक्सपर्ट सेशन वगैरे म्हणजे काही बिझनेसमॅन असेल कोणी असेल ते त्यांचं मार्केटिंग वगैरे करतात वगैरे, ते येतात गायडन्स वगैरे. तर तसं म्हणजे आता फ्युचर म्हणजे स्कोप कोणत्या ब्रांचेसला काय वाटतं तुम्हाला? स्कोप तर सध्या AIML, AIMDS, रोबोटिक्स, त्याच्यानंतर या अशाच ब्रांचेसला जे आता नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी ज्या AI बेस्ड ब्रांच वगैरे त्यांना जास्त स्कोप आहे सध्या तरी. आय थिंक कम्प्युटरला पण आहे, बिकॉज आपण कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग आणि डेटा अनालिटिक्स म्हणून पण इन फ्युचर जॉब करू शकतो. सो आय थिंक कम्प्युटर पण स्कोप आहे. म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे एक ते कधी न संपणारं साधन आहे, ते संपणारच नाही. या सगळ्या ब्रांचचं बेसिकच कम्प्युटर पासून. कॉलेजमध्ये लेक्चर्स रेग्युलर रूम राहिले, सेल्फ स्टडी चालू आहे घरी. ते आहे, तेच त्याशिवाय काही पर्याय नाही दुसरा. म्हणजे त्या व्यतिरिक्त कॉलेज आणि सेल्फ स्टडी व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही काही लेक्चर्स वगैरे व्यतिरिक्त काही लेक्चर्स वगैरे व्यतिरिक्त एक्सपर्ट सेशन्स वगैरे होत राहतात, किंवा आता कोणी क्लास लावलेला असतात, तर मी ते लावलेले पर्पल हॅटला लावलेत आहे ऑनलाईन सबस्क्रिप्शन. मंगेश सर माझं पण तिथेच आहे ना, ऑनलाईनच घेते मी मोस्ट ऑफ. म्हणजे माझं ऑफलाईन पण विचार चालला होता, पण ऑफलाईन नाही झालं माझ्याने, की येण्या जाण्याचा थोडा इश्यू येत होता. सो आय थिंक मी डिसाईड केलं की ऑनलाईनच करेन. सो ऑनलाईन जास्त बेटर आहे माझ्या तुझ्यासाठी. येस, राईट. पण मी बोलतोय ऑफलाईन म्हणजे कसं फिजिकली इथं प्रेझेंट असलं ना, मग सरांकडे प्रॉपर गायडन्स भेटतं. बरोबर, फरक पडतो. म्हणजे आपल्याला ते गायडन्स भेटत नाही की आपण कोणत्या वेने जाऊन ते स्टडी करावं. सो पर्पल हॅट मध्ये पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह डिटेल्स मध्ये दिलंय आणि आपल्याला समजेल ह्या थ्रू दिलंय. इव्हन मराठी हिंदी मध्ये पण अवेलेबल आहे. सो असं फिअर नाही की इंग्लिश मध्येच आहे, सो आपण कसं काय, तो एक प्रॉब्लेम तिथे रिसॉल्व्ह होऊन जातो. तुझी युनिव्हर्सिटी कोणती आता? माझी म्हणजे SPP होती, पण आता सध्या आमचं कॉलेज ऑटोनॉमस होतं. 4 वर्ष काय, तू 6 वर्ष 2 वर्ष बॅकलॉग लागला होता सेकंड इयरचा सब्जेक्ट. निघतच नव्हता. मंगेश सरांमुळे निघाला. ते नसते तर माझं M3 नसता निघाला. खरं स्टॅटिस्टिक 2 वर्षापासून लटकून पडलेला होता. माझा फ्रेंड आधी पण बोललो होता, पण मी ऐकलं होतं. पण मी जेव्हा मंगेश सरांकडे आलो, खरंच म्हणजे ते वर्थ इट होतं. मला रेग्युलर सेमिस्टर मध्ये कॉल आला होता पर्पल हॅट इन्स्टिट्यूटचा. मी लक्ष नाही दिलं. 2 वर्ष लागले ना, दगडा ठेस लागली ना, तेव्हा कळालं. अजून एकच सजेस्ट केले मित्रांनी पर्पल हॅट, तर मग आलो सरांना भेटलो वगैरे. मेन म्हणजे मोटिवेशन फक्त ते मंगेश सरांकडे. सो मोटिवेशन, प्रॉपर गायडन्स, मोटिवेशन, सपोर्ट खूप करता.
सध्या मी म्हणजे स्वतः जॉब करून नाही का मी सॅटर्डे संडे यायचो फक्त क्लासला, तरी त्यांनी मला एक शब्दाने काही बोलले नाही, म्हणजे समजून घेतलं, सपोर्ट करायचं. मला एकट्यात बसून समोरासमोर शिकवले सरांनी. तेव्हा मी कुठे M3 क्लिअर झालो आणि ते पण चांगल्या मार्क्सने क्लिअर झालो. मी तर 1 मंथ पहिले आलो होतो, एक्झामच्या 1 मंथ पहिले आपण सोबतच आलो होतो. आपल्या दिवस मी तर एकटीच आलेली, पूर्ण डिमोटिवेट झालेली की कसं होईल काय होईल, बॅकलॉग, क्रिटिकल, आपली एक्झाम 2 महिन्यांवर. सो सर बोलले की नाही तू करू शकतेस, डोंट वरी, तू करशील, येस तू ट्राय कर, पूर्ण प्रयत्न कर, पूर्ण 100% दे, सो तू क्लिअर करशील, डोंट वरी अबाउट. म्हणजे मी एक नोटीस केलंय, सरांनी जे पेपर्स वगैरे ते ऍपला टाकले, पेपर्स म्हणा, ते व्हिडिओज म्हणा, ते तेवढेच टाकले जेवढे म्हणजे काय पेपर मध्ये येईल, लास्टला दिलेलं आहे लास्टला. हो, कारण मी त्यांचे मॉक पेपर्स असतात सर ते पण बघितले ना, ते त्यावरच होते जे पेपर्स आहेत आणि त्यावरच क्वेश्चन होते सगळे, फक्त थोडे सिमिलर होते, म्हणजे काय बोलतात थोडंफार चेंज होतं पण एकदम सेम सिस्टम तीच होती आणि एकदम प्रिसाइज आन्सर वगैरे सगळे प्रिसाइज होते किंवा आपल्या लक्षात पण बसेल, आपल्याला पेपरला इन डिटेल राहायचं. जर समजा काही कोणता थेरम असला वगैरे ते पुढे डिस्क्रिप्शन दिलेलं आणि त्यांनी जे फॉर्म्युलेज पण सांगितले ना त्या ऍप मध्ये, ते पण आपल्याला लक्षात राहतील या हिशोबाने किंवा या भाषेने सांगितले की आपल्याला सगळ्यांना समजेल, सगळ्या मुलांचा पॉइंट ऑफ व्ह्यू. सरांनी एक ट्रिक त्यांची फॉर्म केली स्वतःची की ते बोलतात ना ते समजून जातं, डोक्यात लगेच घुसतं. म्हणजे मी कॅल्क्युलेटरची ट्रिक बोलतोय, फॉर्म्युलाची ट्रिक बोलतोय. आणि त्यांनी जो मॅथचा सब्जेक्ट आहे तो मोस्ट ऑफ कॅल्सी थ्रू शिकवलाय आणि मला नाही वाटत दुसरं कोणी शिकू शकतं त्या अकॉर्डिंग. एवढं चांगला किंवा एवढं ऍक्युरेट कोणी शिकू शकत. म्हणजे इन शॉर्ट पर्पल इज द बेस्ट.